नमस्कार फॅमिली. तर तुम्हाला मल्टीग्रेन आट्याची रोटीची रेसिपी बघायची होती. मला तुम्ही कमेंट केलेला, ताई मल्टीग्रेन आट्याची रोटीची रेसिपी मला सांगा. तर बघा, मी बीट घेतलेला आहे. मला 5-6 चपात्या करायच्या, त्यामुळे मी अर्धं बीट घेतलं आणि ते बारीक किसून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरीची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा. त्याच्यानंतर धणा जिरा पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा. तुम्हाला जर आवडत असेल तरच टाका, नाही तर ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. हे टाकल्याच्या नंतर मी तीळ टाकणार आहे अर्धा चमचा. त्यानंतर मी ओवा टाकणार आहे अर्धा चमचा. तर मला खूप कमेंट येत होते की ताई मल्टीग्रेन आट्याची रोटी बनवून दाखवा, त्याची रेसिपी दाखवा. तर काही नाही, तो आटा रेडीमेड मिळतो. त्याच्यात सगळे ग्रेन्स असतात, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका सगळं असतं. तर बघा, ओवा, तीळ, ब्लॅक पेपर पावडर आणि धणा जिरा पावडर आणि मीठ सगळं अर्धा चमचा टाकल्यानंतर किसलेला बीट अर्धा घेतलेला आहे आणि मग मी टाकलेला आहे मल्टीग्रेन आटा. हा आहे मल्टीग्रेन आटा. त्याच्यात सगळे ग्रेनचा आटा मिक्स आहे. तो आपल्याला व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचा आहे बीट बरोबर. हे आधी आपल्याला एकत्र केल्यानंतरच आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे. हे पीठ आहे ना, शक्यतो चिकट असतं, तर ते हाताला खूप चिकटतं, कारण ह्याच्यामध्ये ना सगळे ग्रेन्स मिक्स असतात. तर त्यामुळे असं बघा, हाताला चिकटतं. गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ पण एवढं चिकटत नाही, तेवढं हे चिकटतं. तर त्यामुळे ना आपल्याला असं कोरडं पीठ हाताला लावून बाजूला ठेवायचं, कोरडं पीठ, आणि हाताला लावून ते हाताचं सगळं पीठ काढत काढत एक गोळा तयार करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, मी हे सगळं पीठ एकत्र करून घेते आणि नेहमी ह्याच्यामध्ये खूप कमी पाणी टाकून आपल्याला पीठ मळायचं असतं, कारण आपण ऑलरेडी ह्याच्यात बीट टाकलेलं आहे आणि त्यामुळे काय होईल ना, बीटाला पण पाणी सुटतं, बीट पण रसदार असतं. तर बघा, गोळा झाल्याच्या नंतर मी असा हात धुवून घेतला आहे, म्हणजे तो चिकटपणा निघून गेला आहे. आणि मग हातावर थोडंसं तेल घेतलं आणि तेच मी त्या पिठाला सगळीकडे लावून व्यवस्थित असा गोळा तयार करून घेत आहे. काहीच कठीण नाही आहे मित्रांनो, एकदम सोपं आहे. राजगिऱ्याची रोटीची पण तुम्ही रेसिपी बोललेले, ते पण सेम करायचं आहे असंच, फक्त मल्टीग्रेन आट्याच्या ऐवजी आपल्याला राजगिऱ्याचा आटा घ्यायचा आहे, राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे आणि असं आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही किती छान मस्त असा गोळा तयार झाला आहे, गुलाबी लाल असा. तर बघा, आता आपण हे गोळ्याला पीठ लावणार आहे, त्यानंतरच आपण पोळपाटवर ठेवणार आहे, कारण की लगेच नाही तर पोळपाटला चिकटेल. तर बघू शकता तुम्ही, असे मी गोळे करून घेतलेले आहेत. हाताला पण पीठ लावायचं आणि व्यवस्थित गोळे करून घ्यायचे. आणि आपण गव्हाच्या पिठाची जेव्हा चपाती करतो तेव्हा आपण एवढं पीठ घेत नाही कधीच. थोडंसं पीठ आपण गोळ्याला लावतो आणि लाटतो, पण ह्याला तसं नसतं, कारण हे पीठ प्रचंड चिकट असतं. राजगिऱ्याचं पण पीठ खूप चिकट असतं. त्यामुळे काय असतं ना, आपल्याला खूप पीठ लावावं लागतं, नाहीतर मग तुम्ही तेल लावून पण ही रोटी लाटू शकता. पण आजकाल आहे ना, तेल तूप सगळेजण खूप कमी खातात, हेल्थ कॉन्शियस झालेत सगळे. त्यामुळे तेल तूप लावण्यापेक्षा थोडं जास्त पीठ लावलेलं चांगलं, म्हणून मग मी थोडं जास्त पीठ लावून ह्या सगळ्या अशा व्यवस्थित चपात्या लाटून घेतल्या आहेत. आणि आपण नॉर्मल चपात्या जशा भाजतो तशाच भाजून घ्यायच्या आहेत. काहीच कठीण नाही आहे. सुरुवातीला लाटताना पोळपाटला चिकटेल, हाताला चिकटेल, तुम्हाला लाटता येणार नाही, चपाती तुटेल, पण मग नंतर हळूहळू तुम्ही ट्राय केलं ना तर खूपच इझी आहे. तुम्ही ट्राय करून बघा. ही बीटरूट टाकून मल्टीग्रेन आट्याची रोटी किंवा राजगिरा आट्याची रोटी. आणि हो, प्रत्येकाच्या घरात मुलं असतात ना, त्यांना बीटरूट आवडत नाही. अशी खूप मुलं असतात ज्यांना बीटरूट आवडत नाही, गाजर आवडत नाही, अशा हेल्दी भाज्या किंवा हेल्दी फ्रूट आवडत नाही. तर मग अशा टायमाला काय करायचं ना, बीटरूट किंवा गाजर आहे ना, असं किसायचं आणि गव्हाच्या पिठात, जरी तुम्हाला मल्टीग्रेन आटा किंवा राजगिरा आटा नको असेल तर गव्हाच्या पिठात टाकलं तरी चालतं. गव्हाच्या पिठात टाकायचं आणि अशी मस्त चपाती करायची आणि मुलांना द्यायची, तर मुलं पण आवडीने खातील. माझ्या मुलांना पण लहानपणी बीट आवडत नव्हतं, तर मी काय करायची, गव्हाच्या पिठामध्ये बीट किसायची, टाकायची, त्याबरोबर त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची, थोडंसं मीठ टाकायची, किंवा पिठी साखरऐवजी जर तुम्ही मध टाकलं तरी चालेल. आणि मग त्याच्या अशा चपात्या लाटायच्या आणि चपात्या लाटून झाल्यावर त्या मस्त नॉर्मल चपात्यांसारख्या शेकायच्या, म्हणजेच भाजायच्या. आणि हो, तूप लावायचं.
तूप म्हणजे तेलापेक्षा तूप बरं, आणि ह्या घरात कसं आहे तूप घरात बनवलं जातं, त्यामुळे इथे तेलाचा वापर खूप कमी केला जातो. तर ह्या आपल्या सगळ्या बीटरूटच्या चपात्या झालेल्या आहेत आणि मग त्या झाल्याच्या नंतर ही शेवटची चपाती मी करते आणि मग तुम्हाला दाखवते की ह्या चपात्या झाल्याच्या नंतर ह्याला ब्रशनीच थोडं थोडं तूप लावायचं. मॅडम आलेल्या आतमध्ये आणि मग त्या येऊन गेल्या लगेचच, आपका व्हिडिओ चालू है क्या? मी बोलली हाँ व्हिडिओ चालू है, आप टेन्शन मत लो, आपको एडिटिंग में मैं कट कर दूंगी. तर असं सगळं सांगितलं. ह्या मॅडम खूप सपोर्टिव्ह आहेत, मला खूप सपोर्ट करतात. मला बोलतात तुम्ही व्हिडिओ काढा, तुम्ही पुढे जावा, तुम्ही खूप छान छान रेसिपी बनवतात, लोकांना दाखवा, लोकांना पण कळू दे. तर बघा, काही लोक आहेत ना खूप चांगले असतात. स्वामींची कृपा आहे की मला चांगली माणसं भेटलेत. 100त 1-2 असतात की जे असे म्हणजे तुटक वागतात, पण नाही, मला सगळेच म्हणजे कामं जे आजपर्यंत भेटलेत सगळे मला खूप सपोर्टिव्ह आहेत आणि ही 2 कामं तर माझी खूपच चांगली आहेत. तर आपण जर एखाद्याकडे काम करतो तर आपल्या जिभेवर आपल्याला गुळाचा खडा आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो, खूप कंट्रोल करावं लागतं. तुम्हाला माझं 3रं काम बघितलं असेल तर मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या नाही, तर ते काम खूपच हार्ड होतं. म्हणजे मी कसं केलं 2 महिने मलाच माहिती आहे. तर आता मी ते काम सोडलेलं आहे, सध्या 2च काम आहे. तर अशा प्रकारे बघा, आपल्या सगळ्या रोटी चपाती झाल्याच्या नंतर मी तूप घेतलं आहे, ब्रश घेतलं आहे आणि असं थोडं थोडं तूप सगळीकडे पसरवते आहे. आणि अशा प्रकारे ह्या चपात्या, मल्टीग्रेन आट्याची रोटी तुम्ही उद्या जरी खाल्ली तरी अशीच सॉफ्ट राहणार आहे. तर ही होती एकदम सोपी आणि इझी रेसिपी. कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा आणि असेच माझ्या पाठीशी राहा. तर झालं माझं इकडचं काम आणि दाखवली तुम्हाला आजची स्पेशल रेसिपी. चला मग उद्या भेटूया. बाय.